जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉइन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथे नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र आपल्या जे ते सर्वात आधी इथे VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो, आपला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला जे काय अर्ज त्या इमेजवरती क्लिक करून त्याची जी लेअर असेल ती आपल्याला 20 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो इथे ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्याला सर्वात इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा। तर आता बिट 2 वरती येऊन इथं इमेज स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 6 वरती येऊन स्प्लिट करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपली इथे जेवढे काही इथं बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज आपली जे इमेज जे असतील ते इथं तुम्ही स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर त्याचा एक्स्ट्रा काय पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर आता त्यानंतर आपल्याला इथे जेवढे काय आपले इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं। ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्या इनमध्ये येऊन जायचं। इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा कार्ड जे ते राउलेट अशा प्रकारचं एक इथं भेटेल ॲनिमेशन, तो इथं अप्लाय करून टाका। त्यानंतर आपल्याला परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं। परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा आपल्याला एक डिस्टॉर्ट आणि स्टेज अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन आईस क्यूब हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा आपल्याला एक स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रायसेट 1 हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इन कॉम्बोमध्ये येऊन जायचे। त्यानंतर पिरियड शिफ्ट 4 हा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन फ्लिप बुक हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आता आपल्याला शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा एक राईट झूम हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इमेजेस ॲनिमेशन जे ते अप्लाय केले। आता त्यानंतर आपल्याला इथं काही इफेक्ट जे असेल ते अप्लाय करायचे। तर ते करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे आणि त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या। त्यानंतर आपल्याला परत सेकंड इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं। ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक आता अशा प्रकारे कटिंग ग्रॅफिटी अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो इथं भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक स्ट्रोक अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या त्या इमेज पुरती। त्यानंतर आपल्याला एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन आपल्याला टेक्नॉलॉजी 2 हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपला मिनी रेनबो हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन जायचं। त्यानंतर इथं बघा लँडस्केप अशा प्रकारे क्लोजिंग
अशा प्रकारचा की इथं इफेक्ट येतो, इथं अप्लाय करून इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपले इफेक्ट वगैरे इथं देऊन झालेले आहेत मित्रांनो. आणि अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो व्हिडिओ येतो ते एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.